नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही आलेली आहे जिल्हा परिषद धुळेसाठी, सामान्य प्रशासन विभागासाठी. आणि ही जी भरती असणार आहे ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणारी परमनंट भरती नाही आहे. फक्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती भरण्यात येणार आहे. आणि हा महाराष्ट्र शासनाचा हा जॉब असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती, जरी असला 11 महिन्यांसाठी तरी पण. तर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाची ही भरती आहे. कॅटेगरी जी असेल ती महाराष्ट्र शासन जॉब असेल. 18 ते 50 वर्ष तुमचं वयची जी आहे ती लिमिट आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो. आणि मेन म्हणजे याला तुम्हाला एक्सपिरियन्स असण्याची गरज आहे. फ्रेशर्स असणारी कॅन्डिडेट याला अर्ज करू शकत नाही. मेल आणि फिमेल दोघंही अर्ज करू शकतात. अर्ज जो भरायचा आहे तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तो कुठे पाठवायचा त्याचे मी ॲड्रेस तुम्हाला देऊन टाकेल, जो की ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे त्याप्रमाणे. अर्जाची जी फीस आहे ती ₹0 आहे मित्रांनो. नोकरीचा जो प्रकार असेल तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती असणार आहे. मी जसं की सांगितलं 11 महिन्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट असेल. निवड प्रक्रिया जी होईल ती डायरेक्ट तुमची मुलाखत होईल. कुठलीही एक्झाम वगैरे तुम्हाला घेण्यात येणार नाही. अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 21 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. आणि शेवटची जी तारीख आहे ती 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, म्हणजे जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये तुम्हाला धुळेच्या हा अर्ज सादर करायचा आहे, फिजिकली नेऊन ऑफलाईन पद्धतीने. अधिकृत जी वेबसाईट आहे धुळेची जी ती ZP-Dhule.Maharashtra.gov.in ही आहे. आणि तुमचं नोकरीचं जे ठिकाण असेल जर तुम्ही सिलेक्ट झाला तर ते धुळे जिल्ह्यामध्येच असणार आहे. तर पद बघूया कोणते कोणतं आहे याच्यामध्ये. पहिलं जे आहे ते विधी अधिकारी, म्हणजेच विधी अधिकारीचे एकच जागा आहे. आणि त्याचं जे वेतन असेल ते ₹30,000 महिना तुम्हाला भेटणार आहे. एकच जागा फक्त ते भरता आहे. आता एज्युकेशनल त्याची एलिजिबिलिटी बघूया काय आहे. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदेधर पदवीधर असावा आणि सनदधारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी किमान 5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव त्याचा असला पाहिजे. उमेदवार हा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, हे सगळे जे अधिनियम आहेत जे ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे त्या कायद्याबाबत तो कार्यक्षमतेने हाताळू शकणारा असावा. आणि उमेदवाराची जी शासकीय निमशासकीय कार्यालयात विधी अधिकारी म्हणून काम केलेले असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. आणि जो उमेदवार आहे त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांचं चांगलं ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. तर ही आहे इलिजिबिलिटी. त्याच्यानंतर त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहे. जे कार्य आहे ते तुम्हाला पार पाडायचं आहे ते, जसं जिल्हा अधिकारी परिषद जे आहे त्यांच्याकडं जे न्यायालयीन याचिका असतात कायद्याबाबतच्या, त्यांचं प्रकरण हाताळणे, न्यायालयीन प्रकरणी परिच्छेदीय अभिप्राय तयार करणे, त्याच्यानंतर प्रतिज्ञानाचा मसुदा तयार करणे, मान्यता घेऊन न्यायालयात विविध मुदतीत सादर करणे, प्रलंबित न्यायालयाने प्रकरण तात्पर्याने निकाली काढण्यासाठी पाठपुरावे करणे. तर असं हे तुमचं एक म्हणजे ऑफिसचं तुमचं ऑफिशियल काम असणार आहे, जे की 11 महिन्यांसाठी ते तुम्हाला चालणार आहे आणि ₹30,000 पेमेंट देणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, नक्की अप्लाय करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. मी इथे सगळे जॉब अपडेट्स इथे टाकत असतो. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर बघूया अजून बाकी काय आहे. सदर पदाकरिता मानधनी शैक्षणिक अर्हता, अनुभव अटी तसेच बाकीच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या अर्जाचा नमुना ZP-Dhule.Maharashtra.in ह्या वेबसाईटवरती अथवा dhule.gov.in या संकेतस्थळावरती आहे. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये त्यांचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि 11 सप्टेंबरपर्यंत 5 वाजेपर्यंत त्या कार्यालयामध्ये ते जमा करायचं आहे. लिफाफ्यावर तो तुम्हाला हे लिहायचं आहे, कंत्राटी विधी अधिकारी पदाकरिता अर्ज, असं तुम्हाला स्पष्ट एक लाईन लिहायची आहे. आणि ह्या जे शर्ती वगैरे त्याचा सगळा अधिकार ते कार्यकारी अधिकाऱ्यांनी राखून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत त्यांनी, जसं की तुमचं नेमणूक जी आहे ती तात्पुरती राहीन, 11 महिन्याची राहीन, तुमची सॅलरी जी राहीन ती ₹30,000 राहीन. तर अशा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहे. ज्या ॲडव्हर्टाईजची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो, तुम्हाला जिथून ॲडव्हर्टाईज बघता येईल. त्याच्यानंतर जिथून तुम्हाला तो फॉर्म वगैरे माहिती अजून तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर लिंकवरती जाऊन बघा आणि फॉर्म नक्की भरा. त्याच्यानंतर विधी अधिकाऱ्यास रुजू होण्यापूर्वी ₹500 प्रतिभूतीत बंधांवरती विहित नमुन्यातील करारनामा तुम्हाला बॉन्ड करावा लागेल. त्याच्यानंतर उमेदवार कार्यकाळ वेळेत
पावणे 10 ते 6:15 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार कार्यकालीन वेळेनंतर कार्यकालीन उपस्थित राहणे बंधनकारक राहील. खाजगी व्यवसाय सुरू ठेवला असल्यास त्याचे निदर्शनास आल्यास सदर नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय रद्द करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला कोणताही पर्सनल बिझनेस वगैरे करता येणार नाही मित्रांनो. तुम्हाला पूर्णपणे ह्या जॉबवरतीच द्यावं लागणार आहे. तुम्ही जर अप्लाय करणार असेल तर सगळं टर्म्स अँड कंडिशन नक्की वाचून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा ज्यांना जॉबची गरज आहे मित्रांनो. आणि कोणीही अप्लाय करू शकतो मित्रांनो. धुळे जिल्ह्यासाठी जरी असलं असं नाही धुळ्याचीच पाहिजे. तर नक्की अप्लाय करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.